अगस्त्य अगस्त्य अगू बग्गू अगू. नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. तर आज आम्ही जात आहोत अष्टमाशीला. तर आम्ही जात आहोत बस. सकाळी सकाळी 7 वाजता निघालो आहोत कारण आमच्याकडे छोटंसं बाळ असल्यामुळे आम्ही सकाळीच पॅकिंग वगैरे सगळं केलेलं आहे. तर आता बसमध्ये बसलो. अगस्त्य नदी नदी नदी. आज जाण्याचा निर्णय घेतला. तर आम्ही पोहोचलो आहे. त्या दिवशी होते तू तर आपलीच लावतो काही. तर इथे आम्हाला बसमध्ये बुवा काय पाणी थांबवणार आहे. थोडंसं 2-3 किलोमीटर अलीकडेच आहे. तुम्हाला ही कमान दिसणारच. त्याच्या आतमधून जायचं आहे. विहीरपूर पण नाव आहे त्या अष्टमासिद्धीला. जास्त पाऊस होता त्यामुळे आम्ही मग इथे थांबलो. कारण पाऊस असल्यामुळे काही ऑटो वगैरे आम्हाला दिसले नाही. तर आम्ही ऑटोची वाट बघत थांबलो. पण आज पाऊस बुधवार होता. बुधवार आणि शुक्रवार हा अष्टमासिद्धीचा दिवस असतो, म्हणजे तिथे यात्रा असते. पण तरी पावसामुळे जास्त लोक पण नाही दिसत आहे आणि अगस्त झोपला का रे तू. ऑटो वगैरे पण नाही. शेवटी आम्ही पायीच गेलो. तर आम्ही आलेलो आहोत अष्टमासिद्धीला. हे बघा नदी. पाऊस खूप जास्त सुरू आहे. तर पोचलो आहेत आम्ही अष्टमासिद्धीला. पावसातच आलेलो आहोत मंदिराजवळ. हे बघा मंदिर मला दिसतच असेल. इथली पाणी खूप पवित्र आहे. तर अगस्त्याला आंघोळ करायला आणलेलं आहे त्या पाण्यात. आम्ही 1-2 किलोमीटर पुढे बंद आहे आज पावसामुळे. पाऊस सुरू होता आणि झाडाखाली थांबणं सुद्धा बंद होतं. त्याच्यामुळे मला जायचं आहे सासरी. सामान होतं आमच्या जवळ. अगस्त्य होता छोटासा. हे कपडे लटकवल्या जातात या झाडांवर. कारण आपल्या कपडे दिसत असेल शरीरात रोगराई नष्ट होऊ नये त्यासाठी. ते इथे आंघोळ केल्यानंतर ज्यांना कोणाला काही बिमारी असते किंवा बिमारी नष्ट होण्यासाठी आपल्या अंगावरचे कपडे झाडावर असेच फेकून देतात. तर सर्वात आधी आम्ही गेलो. एक काम करणार नाही तर हो एक देऊन देतो. नंतर मग आम्ही दोघी जागर तू देतो आहे ना. आणि तिथेच पूजेचं सामान आणि बकेट वगैरे घेतली. हे विहीर दिसत आहे तुम्हाला इथे. तर या विहिरीला चमत्कारिक विहीर म्हणतात. कारण या पाण्याने लहान मुलांना अंघोळ घातल्यावर अनेक आजार दूर होतात किंवा आजार असलेले बरे होतात. आणि आपल्याला बादली मिळते आणि त्या बादलीमध्ये एक विड्याचं पान आणि काही सामान असतं. ते कापड वगैरे जाळून त्या विहिरीत सोडावं लागतं. आणि मग 4-5 बकेट अंगावर घ्यावं लागते. म्हणजे गुणकारी पाणी आहे ते. खूप दूर दूरून लोक इथे अंघोळ करायला. लहान मुलं, स्पेशली लहान मुलांसाठी खूप चांगलं आहे ते पाणी.
व्हिडिओ कुठं टाकले रे इथे राहते भोपळा घ्या कुठं लागते. तर मग आम्ही विहिरीची पूजा केली आधी आंघोळ वगैरे करून घेतली आम्ही. त्याच्यानंतर आंघोळ झाल्यावर विहिरीची पूजा केली, माती सोनी घे ते अगरबत्ती वगैरे लावली, प्रसाद काय वगैरे लावलं जे काही होतं ते ठेवला. लागत नाही पाणी ते ठेवतो इथे आंघोळ करतात. खूप दूर दूरून लोक विदर्भात खूप प्रसिद्ध आहे. नारळ लहान ह्या बाबू सॉरी, विहीर, मंदिर नाही, विहीर खूप प्रसिद्ध नारळ आहे. इकडून ठेवून देऊ. ना कोणत्या देवाचं वगैरे काहीच नाही आहे हे. कोणते देव वगैरे नाही. ते तू बस खाली विहिरीलाच करतो. इथे या विहिरीलाच जास्त मान आहे. मेणबत्ती नसू दे जे आहे ते ठेव. पाणी उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही ऋतूंमध्ये सेमच असते ना. जास्त ती वर वर येऊन पूर्ण भरत सुद्धा नाही पावसाळ्यात, आणि उन्हाळ्यात सुद्धा एक फुल ठेवून दे. विहिरीचं पाणी कमी होत नाही, स्टेबलच असतं पाणी. तर मी ते पूजा वगैरे थोडीशी जशी जमते तशी पूजा केली. आणि बुधवार आणि शुक्रवार या विहिरीला च्या पाण्याला खूप जास्त मान असतो. 2 दिवस हळद टाकलं, हळद बस चाल चालू तिथं ये नाही इथं. लोक इथे विहिरीजवळ नैवेद्य वगैरे ठेवतात. घ्या ज्या महिलांना दूध भोपळा घ्या लागते म्हणजे बाळातपणी दूध वगैरे नसते त्या दूध भात तिथे ठेवतात. त्याचे पैसे किती द्यायला लागते. नाही आणि इथे याच्यावर हे ठेवायला भोपळा वाहल्या जातात. याच्यावर ज्यांना लहान मुलं असते तेच लोक भोपळा वाहतात. 10 रुपये सुट्टी नाही, 20 रुपये ठेवतो. लहान बाळाच्या अंगावरून भोपळा उतरवून घेतात. ते लहान मुलांच्या शरीरात ज्या काही रोगराई दूर हो यासाठी तो भोपळा तिथे. तर अगस्त्यच्या अंगावरून सुद्धा मी भोपळा ओवाळून घेतलेला आहे. रोगराई हो, सुरक्षित हो, म्हणजे हा भोपळा म्हणजे वाहला जातो की जसा भोपळा दिसतो आपल्याला एकदम स्ट्रॉंग, तसंच गुपगुपीत वाढ झाला पाहिजे त्याच्यासाठी हा भोपळा वाहला जातो. हे काय 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 टाकावं लागतं इथं. ते चिल्लर पैसे पाण्यात इळा ठेवा लागते इथं. ठेव इळा. आज सकाळपासून खूप जास्त पाऊस होता आणि आमची आंघोळ वगैरे झाल्यावर इतका अर्धा तास पाऊस आला. त्याच्यामुळे मग आम्ही आंघोळ केल्यावर थांबलो होतो. अर्ध्या तास चिल्लर पैसे वगैरे केली आणि त्या भोपळ्याला लावलेला करदोडा दिलेला आहे लाल कलरचा, तो अगस्त्यच्या कमरीला बांधायला लावला. आणि आता आम्ही जात आहोत मंदिराकडे. हे मंदिर महानुभाव पंथांचं आहे. तिथे पाणीच मला इतकं काही इतिहास वगैरे काही माहिती नाही, पण तिथे असं म्हणतात की चक्रधर स्वामी येऊन 3-4 दिवस तिथे राहायला होते. तर अजून कोणतेतरी स्वामी, तर तिथे ते मंदिर बांधलेलं आहे. तर तुम्हाला समोर मी मंदिर दाखवते. हे इथे सगळे दुकानं वगैरे ओपन होत होते. 100 लहान मुलांचे खेळणे, खाण्याचे वगैरे पदार्थ, पाय घसरते. आरतीचं ताट वगैरे पण सगळं समोर भेटून जाईल आपल्याला, म्हणजे घेता येतं. अगस्त्यची आंघोळ वगैरे करून दिली. अगस्त्यच्या आंघोळीचा व्हिडिओ मी टाकू शकले नाही कारण मी व्हिडिओ अपलोड केलेला होता अगोदर, तर यूट्यूबने माझा रिमूव्ह केला व्हिडिओ. त्याच्यामुळे मग तो व्हिडिओ मी काही टाकलेला नाही कारण त्याच्यात अगस्त्य खूप जोरात रडला होता.
तसा अगस्त्य अंघोळ करताना रडत नाही, पण आज पहिल्यांदा तो एकदम त्याच्या अंगावर 4-5 बकेट असं थंड पाण्याच्या पडल्यात म्हणून तो असं रडायला लागला. तर आपण मंदिरात एंटर हे करूया. कुत्र्याचं कायच करा. कुत्र वगैरे आहे. तर हे पूर्ण मंदिर आहे महानुभाव पंथांचं. काकू हा समोर तुम्ही. आहे ना, आपण लहानपणी येत जाऊ, काहीच नाही. चल ना अगस्तीला घेऊन अंदर. चला चला तुम्ही समोर आहे, तुमचा व्हिडिओ निघते. हा कुठे आला अगस्ती तू? अगस्त्याने आंघोळ केली. हो तसं हे महानुभाव पंथाचं आहे हे मंदिर. महानुभाव पंथाचे. इथे लावतो हे अगरबत्ती. पेटून नाही राहिलं. पैसा लागला काय का? घ्या हे खोला पहिले तुम्ही हे डब्बे. पाहू द्या पकड ते. मा बाहेरूनच पहा असं एकूण पोंगा फुटते गायचं. तो आला पडा, तो नका पडू. हा काय नाही. खोलो तो डब्बा. हा
खोला तो डब्बा खोला, भूक लागली काकू. नाही खोला. घे काढा काढा. अशाला गुरेला भरले. नाही लागलं. पेपर आहे ना त्याच्यात? नाही ना, पेपर आणले होते ना. खोल ना पटकन. काढणार काढणार सारे आले त्याले काढणार काढणार करून राहिले. कुठे गेला? हे घे इकडे दाखव बरं. भरला उली साला तर आमची अंघोळ पूजा वगैरे सगळं झाली. तर इथे जेवण करायला हॉल आहे. तर आम्ही बसलो आहे जेवायला. आम्ही आणलेला होता मसाले भात आणि इथेच आम्ही नाश्ता घेतलेला, भजे आणि वडे. सो आता आम्ही जेवण करतो आणि असंच आम्हाला सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आता आम्ही वापस